नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही आता थंबनेल आपला बघितलंच असेल की आपण हा जो आजचा व्हिडिओ बनवत आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण ज्यांनी फॉर्म भरले असतील त्यांच्यासाठी पण हा खूप महत्त्वाचा आहे आणि ज्यांचे फॉर्म भरायचे बाकी असतील या सर्वांनीच हा व्हिडिओ तुम्ही बघायचाच आहे. ठीक आहे. आता मुळात मुद्दा काय आहे बघा की तलाठीचा आपण फॉर्म भरत असताना जे काही सगळे प्रॉब्लेम तुम्हाला येत आहेत या प्रॉब्लेम बद्दलचं वन स्टॉप सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. आता या बघा याच्यामध्ये तुम्हाला कुठे कुठे प्रॉब्लेम येऊ राहिला. आता ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांचे काही मुलांचे नावं चुकले आहेत. ठीक आहे. काही मुलांचे आता जनरली ज्या मुली आहेत की ज्यांचं लग्न झालं आहे तर त्या मुलींचे नाव बदल झाला आहे. काही मुलांचं आधार कार्डमध्ये नाव चेंज आहे. ठीक आहे. त्यानंतर काही मुलांचं फॉर्म भरतानाच बर्थ डेट चुकली आहे. या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यानंतर रिझर्वेशन आहे. भरपूर साऱ्या मुलांचं रिझर्वेशन मध्ये पण डाऊट आहे. या सगळ्या गोष्टी आणि तुमचे सगळे डाऊट ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्ही एकदा बघितला तर तुमचं सगळे डाऊट्स फक्त याच परीक्षेसाठी नाही तर पुढच्या परीक्षेसाठी पण क्लिअर होणार आहेत. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण या व्हिडिओला. आता पहिला मुद्दा तर मला हा सांगायचा आहे की कोणत्याही एक्झामचं नोटिफिकेशन ज्यावेळेस येतं तर ती नोटिफिकेशन आपण व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. माझं तर पर्सनल ओपिनियन असं आहे, आता ज्या मुलांचे फॉर्म चुकले आहेत त्यांनी तर मी म्हणतो तलाठीचा अभ्यासच बंद केला पाहिजे. आता तुम्हाला तलाठी व्हायचंय तर तुम्हाला 7-12, 8 त्यानंतर या जमिनीच्या नोंदी त्या जमिनीच्या नोंदी या सगळं तुम्हाला बघायचं आहे. आणि तुम्ही जर आता फॉर्म भरताना जर चुकले तर तुम्ही तिथे लोकांच्या जमिनी एकाची जमीन दुसऱ्याच्या नावावर करून द्याल. कळालं. तर हा झाला थोडा जोकचा भाग. तर आता आपण एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यांचे कुणाचे नावं चुकले असतील ठीक आहे फॉर्म भरत असताना त्याच्याबद्दल आपल्याला महाभूमी या वेबसाईटवरती पण महाराष्ट्र व महसूल व वन विभागाने आपल्याला एक अपडेट दिली आहे. ते आपण अपडेट पण बघूया. तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की फॉर्म भरत असताना तुमचं नाव काहीही असू द्या. ठीक आहे. तुमचं जे त्या ठिकाणी नाव विचारलं जातं तर तुमचं 10वीचं जे सर्टिफिकेट आहे तर 10वीचं जे मार्कशीट आहे तर 10वीच्या मार्कशीट मध्ये जे नाव आहे तेच नाव तुम्ही त्या ठिकाणी टाकायचं आहे. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट ज्या मुलांचं नावामध्ये बदल आहेत म्हणजे काय की 10वीच्या सर्टिफिकेट वरती किंवा 10वीच्या मार्कशीट वरती वेगळं नाव आहे. तुमच्या आधार कार्ड वरती स्पेलिंग चुकलं आहे. आधार कार्ड वरती वेगळं नाव आलं आहे. पॅन कार्ड वरती वेगळं नाव आलं आहे. तुमच्या दाखल्यावरती वेगळं नाव आहे. असू द्या काहीही प्रॉब्लेम होत नाही. ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तर त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जिल्हा नियोजन मंडळ जे आहे तर ते तुम्हाला एक वेळ देतं. आणि ज्या मुलांच्या नावामध्ये बदल आहे म्हणजे आपल्याला तुम्ही एमपीएससीचा फॉर्म भरा, टीसीएसचा फॉर्म भरा, आयबीपीएसचा फॉर्म भरा, यामध्ये तुम्हाला नाव जे विचारलं जातं हे फक्त आणि फक्त तुमचं 10वीचं जे सर्टिफिकेट असतं किंवा मार्कशीट आहे बघा 10वीचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट यामधलंच नाव तुम्हाला सगळीकडे टाकायचं आहे. मग बाकीचा जो तुमचा बदल झालेला असतो यासाठी तुम्हाला एक 100 रुपयाचं ॲफिडेव्हिट बनवायचं असतं. आणि ते ॲफिडेव्हिट घेऊन तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जर गेले की या नावाचा व्यक्ती आणि या नावाचा व्यक्ती हा एकच असून तो मी आहे. ठीक आहे. असं तुम्हाला एक ॲफिडेव्हिट बनवावं लागतं. त्याचा जो मायना आहे किंवा त्याचं जे टेक्स्ट आहे हे तुम्ही त्या ठिकाणी जर गेले कोणत्याही कोर्टच्या बाहेर गेले त्या कोर्टच्या बाहेर जे लोक बसलेले असतात ते तुम्हाला तो पूर्ण मायना त्या ठिकाणी बनवून देतात ज्यांच्या कोणाच्या नावात बदल असेल आणि ते फक्त तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सोबत ठेवायचं आहे. कळालं. त्यामुळं तुमच्या नावामध्ये काही लोकांचे बदल असतील ठीक आहे म्हणजे 10वीच्या याच्यावर वेगळं आधारवरती वेगळं मग मुलं म्हणतात चला आपण आधारवरच टाकूया किंवा तुम्ही बाकीच्या डॉक्युमेंटवरचं टाकूया कास्ट सर्टिफिकेटवरचं टाकूया असं करायची गरज नाही. 10वीच्या सर्टिफिकेटवरती जे नाव आहे तेच नाव टाका. बाकी ठिकाणी बाकी तुमच्या डॉक्युमेंट्सवरती जर नाव चेंज झालं असेल तर त्याचं फक्त एक ॲफिडेव्हिट बनवायचं आहे. दुसरा मुद्दा आता आपल्याला जे अपडेट भेटलेलं आहे महसूल व वन विभागाने आता ही जी आपली परीक्षा घेतली जात आहे तलाठीची तर यामध्ये भरपूर साऱ्या न्यूजपेपरने भरपूर साऱ्या मुलांचे प्रॉब्लेम होते म्हणून भरपूर साऱ्या न्यूजपेपरनी एक न्यूज दिली होती. काय तर टीसीएसचा फॉर्म भरत असताना टीसीएसचा तलाठीचा फॉर्म भरत असताना आम्हाला आमच्या काही चुका झाल्या तर त्या एडिट करता येत नाही. तर त्याबद्दलचं एक नोटिफिकेशन आपल्याला या ठिकाणी आलेलं बघायला मिळतं. तर काय आहे या नोटिफिकेशन मध्ये तर याचा एक महत्वाचा पॅरेग्राफ मी फक्त तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा काय सांगितलं आहे. 26 जून 2023 रोजीला जी प्रसिद्ध झालेली तलाठी पद भरतीची ऍडव्हर्टाइजमेंट होती तर त्यासाठीची आवश्यक अर्हता म्हणजे तुमची पात्रता आवश्यक कागदपत्रे अर्ज सादर करण्याची पद्धत इत्यादींबाबत सविस्तर सूचना नमूद केलेल्या आहेत. म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत.
मग आपण फॉर्म भरत असताना सर्वात पहिला मुद्दा मी तुम्हाला सगळं सांगणारच आहे, तो प्रश्न नाही, पण एक ऑफिसर आपण ऑफिसर बनत आहोत, एक महाराष्ट्र सरकारमध्ये एक आपण जबाबदार अधिकारी बनणार आहोत, तर यासाठी ह्या चुका आपल्या झाल्याच नाही पाहिजे, ठीक आहे, नाहीतर आम्हाला असे व्हिडिओ बनवायची वेळच आली नसती, कळालं. सगळ्यात महत्वाचं, आपण जर एक जबाबदार पदावरती जात आहोत तर सगळ्यात पहिलं जी पण जाहिरात येते ते आपण अभ्यासली पाहिजे, व्यवस्थित तिचा अभ्यास केला पाहिजे. मग त्यामध्ये बघा सांगितलं काय होतं की त्याचप्रमाणे अर्जदार नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन प्रक्रियेच्या वेळी प्रत्यक्ष अर्ज भरून झाल्यानंतर पण, म्हणजे तुम्ही अर्ज भरला आहे, अर्ज भरून झाल्यानंतर पण जोपर्यंत तुम्ही सबमिट करत नाही, म्हणजेच तुम्ही फी भरून तो फॉर्म सबमिट करत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यामध्ये त्यांनी भरलेली माहितीबाबत खात्री करण्याकामी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, ठीक आहे. म्हणजे जोपर्यंत सबमिट करत नाही तोपर्यंत जर तुमचं नाव चुकलं, बर्थ इयर चुकली, तुमचं जेंडर चुकलं, काही काही मुलांचे तर फोन आलेले आहेत, काही काही मुलांनी जेंडर पण चुकीचं टाकलं आहे, आता हे कसं काय झालं काय माहिती, ठीक आहे. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की तुम्ही काय करतात, एखाद्या मित्राला फॉर्म भरायला सांगतात, हे माझा फॉर्म भर, तू माझा फॉर्म भर, असं न करता आपल्याला, कारण ही बघा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, अशी संधी तुम्हाला आयुष्यात परत कधीच भेटणार नाही. आणि या ठिकाणी जर तुम्ही अशा सिली मिस्टेक करून जर तुमच्या लाईफचं नुकसान करून घेणार असाल तर मग त्या ठिकाणी कोणीही काही करू शकत नाही, तुमच्या समोर देव जरी अवतरले तरी ते काही करू शकत नाहीत. त्यामुळे बघा आता हा जो तुम्ही व्हिडिओ बघत आहात याच्या थ्रू तुम्ही इथून पुढचे जे फॉर्म भराल तर ते व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून फॉर्म भरायचे आहेत, ठीक आहे. तुमचा भरपूर मुलांचे प्रकल्पग्रस्त असतील, दिव्यांग असतील, त्यानंतर तुमचे रिझर्वेशन असेल, SC ST OBC कोणत्या कॅटेगरीत मधनं फॉर्म भरायचा याच्याबद्दलही मी लगेच बोलणार आहे, ठीक आहे. चला, त्यामुळे सदर अर्ज भरताना अर्जदाराने संपूर्ण जाहिरात व सविस्तर सूचना व्यवस्थितपणे वाचून समजून अर्जाबाबतची माहिती काळजीपूर्वक व अचूक भरणे अपेक्षित आहे, बरोबर. त्यांचं म्हणणं आहे की जर आम्ही तुम्हाला एवढी ऍडव्हर्टाइजमेंट दिली, डिटेलमध्ये सगळं दिलं आहे, तर तुम्ही ती व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. मग त्यांनी काय सांगितलंय बघा, भरपूर साऱ्या न्यूजपेपरवाल्यांनी बातमी चालवली होती की TCS चे तलाठ्याचे फॉर्म भरत असताना भरपूर मुलांच्या चुका झाल्या आहेत, त्यांना एडिटचा ऑप्शन देण्यात यावा. पण त्यांनी काय दिले बघा, तसेच अर्जदाराने अर्जाबाबत भरलेली माहिती त्याने शुल्क भरून अर्ज अंतिमरित्या सादर करेपर्यंत दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे तुमच्याकडनं काही चूक झाली असेल, ज्यावेळेस तुम्ही सबमिट बटन वरती क्लिक करतात त्याच्यापूर्वी तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म येतो, तो ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला ते चेक करायचे सांगतात की व्यवस्थित चेक करा, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत की नाही, तोपर्यंत तुम्ही ते एडिट करू शकतात किंवा त्यामध्ये दुरुस्ती करू शकतात. पण त्यांनी आता क्लिअर केलंय बघा, अर्जदाराने शुल्क भरून अर्ज सादर केल्यानंतर त्याला अर्जामध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही. एकदा तुम्ही जर सबमिट बटन जर प्रेस केलं आणि फायनल फॉर्म जर भरला असेल तर तुम्हाला त्यामध्ये काहीही बदल करता येणार नाहीत. त्याबाबत संकेतस्थळावर तसेच जाहिरातीमध्ये नमूद केलेले आहे, असं त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये सांगितलं होतं. तर या ठिकाणी मला दोनच मुद्दे या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करायचे आहे. एक, जर तुम्ही फॉर्म भरला असेल पण सबमिट केला नसेल, म्हणजे फी भरून फायनल सबमिट केला नसेल, तोपर्यंत तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये एडिट करू शकतात. पण जर तुम्ही फॉर्म भरून सबमिट केला असेल त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एडिट करता येणार नाही. त्यानंतर मग तुम्हाला दुसरं काही वे असेल, दुसरं काही, तर ते तुम्ही बघू शकतात. पण यामध्ये तुमच्या फॉर्म मध्ये तुम्हाला एडिट करता येणार नाही, बरोबर. आता दुसरा मुद्दा या ठिकाणी आपण बोलूया रिझर्वेशन बद्दलचा. ओके, तर या फॉर्म बद्दल तुम्हाला सर्व क्लिअर झालेल्या असणार आहेत गोष्टी. एक, फायनल सबमिट करण्याच्या पूर्वी एडिट करू शकतात, पण फायनल सबमिट झाल्यानंतर कोणतीही गोष्ट एडिट करता येणार नाही. त्यामुळे फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे, काळजीपूर्वक भरवायचा आहे. रिझर्वेशन बद्दलचं काही गोष्टी मी आता त्या ठिकाणी तुम्हाला सांगतोय, ठीक आहे. आता रिझर्वेशनचे जे फॉर्म आहेत बघा तुमचे रिझर्वेशन, तर रिझर्वेशनचा एक मूळ मुद्दा तुम्ही आता क्लिअर करून घ्या की जो तुम्हाला सर्व परीक्षांसाठी काम येणार आहे, ठीक आहे. ओके, आता जनरली आपल्याकडे SC ST OBC SBC NT EWS, बरोबर, ह्या आपल्या कॅटेगरी रिझर्वेशन आपल्याकडे आहे. रिझर्वेशन म्हणजे काय असतं की सपोज तुमच्या परीक्षेमध्ये 100 जागा आहेत आणि या 100 जागा या अकॉर्डिंग टू तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला काही जागा भेटलेल्या आहेत, ठीक आहे. आणि एक असतं बघा ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरी, आता या ओपन कॅटेगरीमध्ये जर
50 जागा असतील, ओपन कॅटेगरीमध्ये जर 50 जागा असतील आणि बाकीच्या ज्या 50 जागा आहेत त्या जर तुमच्या कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्यूट असतील, सपोज इथे 10 आहेत, इथे 12 आहेत, इथे 13 आहेत, इथे 15 आहेत, इथे 3 आहेत, इथे 2 आहेत, व्हॉट एव्हर जे काय असेल ते, तर बाकीच्या 50 या तुमच्या कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्यूट असतील आणि ओपन या 50 असतील, तर याचा अर्थ असा असतो की सपोज एखादा ओबीसी कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, एखादा ओबीसी कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, तर त्याच्यासाठी जर एकूण जागा जर म्हटलं तर तो 50 + 13 या झाल्या त्याच्यासाठी असलेल्या एकूण जागा. ठीक आहे. काही काही मुलांचे फोन येत आहेत की सर ओपनला जागा जास्त आहेत, आम्ही ओपन मधनं फॉर्म भरायचा का? तुम्ही बाय डिफॉल्ट ओपन मध्ये कन्सिडर असतात. गेटिंग द पॉइंट. म्हणजे काय की जे पहिले 50 मुलं येतील टॉप रँकर त्यांच्यामध्ये SC ST OBC असं काहीच बघितलं जाणार नाही. त्या पहिल्या 50 जागा त्या विद्यार्थ्यांना दिल्या जातात. समजलं तुम्हाला? म्हणजे तलाठी भरतीमध्ये तुमचा जो जिल्हा असेल त्या जिल्ह्यांमध्ये जर 100 जागा असतील, हे मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय, आणि पहिल्या 50 जागा हे पहिले 50 जे विद्यार्थी येतात त्या विदाऊट कॅटेगरी न बघता त्या भरल्या जातात. ओपन म्हणजे बाय डिफॉल्ट सगळ्यांसाठी, कोणी पण कॉम्पिटिशन करून त्या ठिकाणी जागा ते घेऊ शकतो. त्यामुळं जे मुलं कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी ओपन जागा ह्या पण असतातच, बाय डिफॉल्ट ते असतात, प्लस त्यांच्या कॅटेगरीच्या ह्या तर त्यांच्यासाठीच असतात. अशा प्रकारे रिझर्वेशनचा या ठिकाणी मुद्दा आहे. त्यानंतर तुमचं समांतर आरक्षणामध्ये बघा, त्यानंतर तुम्हाला प्रकल्पग्रस्तांचं रिझर्वेशन आहे, बरोबर. दिव्यांग कॅटेगरीचं तुम्हाला रिझर्वेशन आहे. तर तुमच्याकडे जे सर्टिफिकेट असतील आणि प्रकल्पग्रस्तांसाठी परत एकदा मी व्यवस्थित सांगतोय, तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात पण तुमच्या पाठीमागच्या जनरेशननी म्हणजे तुमच्या पाठीमागच्या पिढीनी कोणत्या तरी एका पिढीने जर त्याचा फायदा घेतला असेल तर त्याच्या नंतरच्या पिढीला त्याचा फायदा घेता येत नाही. भरपूर साऱ्या मुलांच्या पाठीमागे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यावेळेस गेले त्यावेळेस ते कॅन्सल झालं होतं. त्यामुळे तुमचं प्रकल्पग्रस्त जरी असेल तरी पण तुमच्या पिढीमधला म्हणजे प्रकल्पग्रस्ताचा फायदा घेणारा तुम्ही एकमेव असले पाहिजेत. अशा प्रकारे बघा, व्यवस्थित फॉर्म भरा, काळजीपूर्वक वाचा, त्यानंतर त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरा. ठीक आहे. आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स व्यवस्थित रीड करायचे. त्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, कारण आता भरपूर साऱ्या मुलांनी बघा तुमचं नॉन क्रिमिनल जे आहे त्याचा आउटवर्ड नंबर जो असतो किंवा तुमच्या ओबीसी सर्टिफिकेट असेल तर त्याचा नंबर त्या ठिकाणी टाकायला सांगितला असतो, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचा नंबर टाकायला सांगितला असतो. तर मुलांनी काही मुलांनी त्या ठिकाणी तो नंबर न टाकता तो आउटवर्ड नंबर त्या ठिकाणी टाकलेला आपल्याला बघायला मिळतो. काही प्रॉब्लेम नाही. ज्यांनी कोणी केलं असेल असं तर ते इथून पुढच्या परीक्षेला करू नका. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, त्या ठिकाणचं तुम्हाला जिल्हा नियोजन मंडळ जे आहे की जे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करेल त्यावेळेस ते तुम्हाला त्या ठिकाणी तशी गोष्ट समजून सांगेल. तुम्ही एक ॲफिडेव्हिट देऊन ती गोष्ट करेक्ट करू शकतात. डॉक्युमेंटच्या नंबरमध्ये किंवा चुकीचा नंबर टाकला म्हणून कोणालाही रिजेक्ट होणार नाही, एवढी काळजी आपलं सरकार घेत असतं. पण आपणच ती चूक करता कामा नाही. त्यामुळे इथून पुढे फॉर्म भरत असताना व्यवस्थित काळजीपूर्वक फॉर्म भरायचे सर्वांनी. काही तुम्हाला डाऊट आला तर आम्हाला तुम्ही कॉल करून विचारू शकता. ठीक आहे. सो अशा प्रकारे व्यवस्थित फॉर्म भरा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा. ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, काही चुका झाल्या असतील, मायनर चुका असतील तर त्या नक्कीच त्या ठिकाणी ऍडजस्ट होतात. ठीक आहे. कारण तुमच्या नावामध्ये जर बदल असेल, कळालं, म्हणजे सपोज तुमचं 10वीच्या सर्टिफिकेटवरती वेगळं असेल, आधार कार्डवरती वेगळं असेल तर एक ॲफिडेव्हिट करून तुम्हाला ती गोष्ट त्या ठिकाणी नक्कीच योग्यरित्या पार पाडता येईल. त्यामध्ये कुठेही टेन्शन घेण्याचं कारण नाही. नावांमध्ये बदल हे भरपूर सारा आहे. मुलींच्या पण लग्न झाल्यानंतर नाव बदललं आहे, आधार कार्डवरती वेगळं नाव आहे, 10वीच्या सर्टिफिकेटवरती वेगळं नाव आहे. काहीही टेन्शन घेऊ नका. 10वीच्या सर्टिफिकेटवरचं नाव टाका आणि एक ॲफिडेव्हिट बनवा. तुमच्या त्या नावाचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आपल्याला बघायला मिळेल. आता इथून पुढे जो तुमचा वेळ बाकी आहे त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करा, जीव तोडून अभ्यास करा, कारण यासारखी अपॉर्च्युनिटी तुम्हाला परत कधीही भेटणार नाही. कळालं. तुम्ही आतापर्यंत आयुष्यात ज्या काही चुका केल्या असतील त्या सगळ्या एक वेळेस त्यांना त्या सगळ्या चुका विसरून जा. इथून पुढचे जे तुमच्याकडे 1 महिना बाकी आहे, 30 दिवस बाकी आहे, त्या 30 दिवसांमध्ये बघा व्यवस्थित वेळेचं नियोजन करा आणि या 30 दिवसामध्ये हे 30 दिवस तुमचं लाईफ बदलू शकतात. या 30 दिवसानंतर तुमचं जीवन पद्धती बदलू शकते. तुम्हाला समाजामध्ये एक वेगळं स्थान भेटू शकतं. फक्त आणि फक्त हे शेवटचे 30 दिवस आहेत की या 30 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचा जीव ओतून अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आणि बघा, आपल्याला भरपूर साऱ्या मुलांना एक पाठीमागच्या काही परीक्षांमध्ये फेल्युअर आलेलं असतं, त्यामुळे ते थोडेसे नर्वस झालेले असतात. काळजी करू नका मित्रांनो. अपयश हे आपल्याला आपल्या गोष्टी कुठे चुकल्या आहेत हे शिकवतं.
आणि त्याच्यातून जे आपल्याला यश मिळतं त्या यशाची किंमत ज्या मुलांना अपयश आलेलं आहे त्यांना समजतं. असफलता एक चुनौती उसे स्वीकार करो. इफ यू आर गेटिंग फेल ऍक्सेप्ट इट. तुम्ही भरपूर साऱ्या परीक्षेमध्ये फेल झाले असेल तर ऍक्सेप्ट करा, काही प्रॉब्लेम होत नाही. ऍक्सेप्टन्स इज इम्पॉर्टन्स. असफलता एक चुनौती उसे स्वीकार करो. क्या क्या कमी रह गई देखो और सुधार करो.